नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत जीएमसी भरती छत्रपती संभाजीनगर आज झालेला पेपर. तर मराठी विषयाचे 25 क्वेश्चन्स आज आपण पाहणार आहोत, जे की आज विचारलेले होते. तर मी असे आपले जे जीएमसीचे क्वेश्चन्स असतात ते 4 ग्रुपमध्ये डिवाइड केलेले असतात. पहिल्या ग्रुपमध्ये मराठी या विषयाचे 7 क्वेश्चन्स होते. नंतर ग्रुप ए, ग्रुप बी, ग्रुप सी अँड ग्रुप डी असे 4 ग्रुप्स होते. ए ग्रुपमध्ये मराठी विषयाचे 7 क्वेश्चन, बी ग्रुपमध्ये मराठी विषयाचे 6 क्वेश्चन, नंतर सी या ग्रुपमध्ये मराठी विषयाचे 6 क्वेश्चन आणि नंतर डी या ग्रुपमध्ये मराठी विषयाचे 6 क्वेश्चन. तर असे टोटल 25 क्वेश्चन्स विचारलेले होते. तर ते सगळे क्वेश्चन्स मी एकत्र आणून एक PDF तयार केलेला आहे. तर या PDF मध्ये काही शब्द हे मतलब प्रिंट व्यवस्थित आलेली नाहीये, तिकडून कॉपी करून इकडे पेस्ट करायला थोडीशी गलती झालेली आहे. तर प्लीज सॉरी त्या गलतीमुळे. तर मी बोलताना एकदम व्यवस्थित क्वेश्चन वाचून तुम्हाला दाखवते, तर तुम्ही पहा. ओके, चला तर आता आपण सर्व क्वेश्चन्स पाहू आज कसे क्वेश्चन्स विचारले होते जीएमसी भरतीमध्ये. तर चला व्हिडिओ स्टार्ट करू. तर पहिला क्वेश्चन आहे क्वेश्चन 1. पुढील शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. शर्यत. शर्यत या शब्दाचा समानार्थी शब्द सांगायचे. ऑप्शन दिलेले आहेत. ऑप्शन 1 अहम हिमका, ऑप्शन 2 धाटणी, ऑप्शन 3 जलद, ऑप्शन 4 रण. तर तुम्हाला आन्सर येत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. तर आपलं योग्य आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर 1 अहम हिमका. ओके, मी हायलाइट करते. अहम हिमका हा शर्यत या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. क्वेश्चन नंबर 2 पाहू. पुढील पैकी तद्भव शब्द ओळखा. ऑप्शन नंबर 1 जलपुष्प, ऑप्शन 2 नदी कमल, ऑप्शन 3 पृथ्वी भूगोल, ऑप्शन 4 गाव दूध. तर आपलं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 4 गाव दूध. ओके, पुढचा प्रश्न पाहू. पुढे विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या दिल्या आहेत, त्यातील चुकीची जोडी ओळखा. ओके, ऑप्शन नंबर 1 उदार अनुदार, ऑप्शन 2 उजाड समृद्ध, ऑप्शन 3 इलाज उपचार, ऑप्शन 4 आघाडी पिछाडी. ओके, तर आपलं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 3 इलाज उपचार. ओके, इलाज उपचार हा आपलं योग्य उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 4 पाहू. ती गाणे गाते हे वाक्य कोणत्या प्रयोगाचे आहे. ऑप्शन 1 शक्य कर्मणी, ऑप्शन 2 कर्तरी प्रयोग, ऑप्शन 3 नवीन कर्मणी, ऑप्शन 4 कर्म कर्तरी प्रयोग. ओके, तर योग्य उत्तर काय असेल. ती गाणे गाते. तर आपलं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 2 कर्तरी प्रयोग. ओके, क्वेश्चन नंबर 5. पुढीलपैकी कोणते अव्ययीभाव समासाचे उदाहरण नाही. ऑप्शन नंबर 1 हर घडी, ऑप्शन 2 प्रतिक्षण, ऑप्शन 3 वाट खर्च, ऑप्शन 4 दरमजल. तर आपलं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 3 वाट खर्च. क्वेश्चन नंबर 6. पुढीलपैकी कोणता शब्द निधन या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. ऑप्शन 1 धनिक, ऑप्शन 2 गरीब, ऑप्शन 3 निर्धार, ऑप्शन 4 मृत्यू. तर निधन या शब्दाचा समानार्थी शब्द आहे मृत्यू. ऑप्शन नंबर 4. क्वेश्चन नंबर 7. भाई, बेटा, तपास हे शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आले आहेत. ऑप्शन 1 फारसी, ऑप्शन 2 कानडी, ऑप्शन 3 अरबी, ऑप्शन 4 हिंदी.
तर आपलं योग्य उत्तर असणारे ऑप्शन 4 हिंदी. क्वेश्चन नंबर 8. अनोळखी या सामासिक शब्दाचा समास प्रकार ओळखा. ऑप्शन 1 पंचमी तत्पुरुष समास, ऑप्शन 2 कर्मधारय समास, ऑप्शन 3 सप्तमी तत्पुरुष समास, ऑप्शन 4 नत्र तत्पुरुष समास. ओके, तर आपलं योग्य उत्तर असणारे ऑप्शन नंबर 4 नत्र तत्पुरुष समास. क्वेश्चन नंबर 9. पुढीलपैकी कोणता शब्द परीक्षा या शब्दाचा समानार्थी शब्द नाही. ऑप्शन 1 पारख, ऑप्शन 2 प्रचिती, ऑप्शन 3 कसोटी, ऑप्शन 4 तपासणी. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन 2 प्रचिती. क्वेश्चन नंबर 10. प्रयोग ओळखा. शिक्षकांकडून पुस्तके वाटण्यात आली. ऑप्शन 1 प्रधान कर्तृक कर्मणी, ऑप्शन 2 समापन कर्मणी, ऑप्शन 3 शक्य कर्मणी, ऑप्शन 4 नवीन कर्मणी. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन 4 नवीन कर्मणी. क्वेश्चन 11. पुढे दिलेले वाक्य कोणत्या प्रयोगाचे आहे. मी घरी पोहोचण्यापूर्वीच सांजावले. ऑप्शन 1 कर्तरी प्रयोग, ऑप्शन 2 कर्मणी प्रयोग, ऑप्शन 3 समापन कर्मणी प्रयोग, ऑप्शन 4 भावे प्रयोग. तर योग्य उत्तर असणारे ऑप्शन 4 भावे प्रयोग. क्वेश्चन नंबर 12. पुढे शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. पुढील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. मंगल, ऑप्शन 1 काव्य, ऑप्शन 2 विवाह, ऑप्शन 3 कल्पना, ऑप्शन 4 कल्याण. तर मंगल या शब्दाचा समानार्थी शब्द आहे कल्याण. क्वेश्चन नंबर 13. समानार्थी शब्द सांगा. लांगुल, लांगुल या शब्दाचा समानार्थी शब्द ऑप्शन 1 धन, ऑप्शन 2 शेपूट, ऑप्शन 3 लाच, ऑप्शन 4 लांडगा. तर आपलं योग्य उत्तर असणारे ऑप्शन क्रमांक 2 शेपूट. पुढचा प्रश्न पाहू. क्वेश्चन नंबर 14. पुढीलपैकी संकेतार्थी वाक्य ओळखा. ऑप्शन 1 अनघा जोरात पळत होती. अनघा जोरात पळत होती. ऑप्शन 2 अनघा नक्की जिंकेल. ऑप्शन 3 जर अनघा जोराने पळाली तर जिंकेल. ऑप्शन 4 वाह किती छान पळते अनघा. तर आपलं योग्य आन्सर असणारे ऑप्शन नंबर 3 जर अनघा जोराने पळाली तर जिंकेल. क्वेश्चन नंबर 15. पुढील शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. मज्जन, ऑप्शन 1 अखंड, ऑप्शन 2 जानता, ऑप्शन 3 स्नान, ऑप्शन 4 कमी प्रतीचा. योग्य आन्सर ऑप्शन नंबर 3 स्नान. नंबर 16. पुढील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. फाटाफूट, ऑप्शन 1 तोडफोड, ऑप्शन 2 निष्फळ, ऑप्शन 3 एकजूट, ऑप्शन 4 सचोटी. तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन 3 एकजूट. क्वेश्चन नंबर 17. पुढीलपैकी आज्ञार्थी वाक्य कोणते. मी लवकर गेलो तर मला चांगले काम मिळेल. ऑप्शन 2 मला चांगले काम मिळाले, ऑप्शन 3 मला चांगले काम मिळू दे, ऑप्शन 4 मला चांगले काम कधी मिळेल. तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 मला चांगले काम मिळू दे. क्वेश्चन नंबर 18.
पुढील शब्दाला समानार्थी नसलेला शब्द ओळखा. रग. ऑप्शन 1 ताठा, ऑप्शन 2 मांडणी, ऑप्शन 3 गुम आणि ऑप्शन 4 स्नायुदुखी. तर आपलं योग्य उत्तर असणारे ऑप्शन नंबर 2 मांडणी. प्रश्न क्रमांक 19 पुढीलपैकी तत्सम शब्द ओळखा. ऑप्शन 1 कवी उत्सव, ऑप्शन 2 घर पाय, ऑप्शन 3 आग पान, ऑप्शन 4 काम घाम. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन 1 कवी उत्सव. क्वेश्चन नंबर 20 पुढीलपैकी कोणता शब्द तगडा या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. ऑप्शन 1 हुरूप, ऑप्शन 2 बळकट, ऑप्शन 3 अशक्त, ऑप्शन 4 उत्साह. तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन 2 बळकट. क्वेश्चन नंबर 21 सशस्त्र या सामासिक शब्दाचा समास प्रकार ओळखा. ऑप्शन 1 प्रादि बहुव्रीही समास, ऑप्शन 2 सहबहुव्रीही समास, ऑप्शन 3 नत्र बहुव्रीही समास, ऑप्शन 4 विभक्ती बहुव्रीही समास. तर आपलं योग्य उत्तर आहे सहबहुव्रीही समास. क्वेश्चन नंबर 22 पुढीलपैकी कोणता शब्द सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. ऑप्शन 1 सूत, ऑप्शन 2 सारथी, ऑप्शन 3 मार्तंड, ऑप्शन 4 शशी. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 मार्तंड. क्वेश्चन नंबर 23 खालीलपैकी अनेक वचनी शब्द कोणता आहे. ऑप्शन 1 सासू, ऑप्शन 2 कन्या, ऑप्शन 3 पोळी, ऑप्शन 4 यापैकी नाही. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 कन्या. क्वेश्चन नंबर 24 तुझे नाव काय या वाक्यापुढे कोणते विरामचिन्ह येईल. ऑप्शन 1 पूर्णविराम, ऑप्शन 2 अल्पविराम, ऑप्शन 3 प्रश्नचिन्ह, ऑप्शन 4 अर्धविराम. तर आपलं योग्य उत्तर आहे प्रश्नचिन्ह. क्वेश्चन नंबर 25 शरीर या शब्दाचे लिंग कोणते. ऑप्शन 1 पुल्लिंग, ऑप्शन 2 स्त्रीलिंग, ऑप्शन 3 नपुंसकलिंग, ऑप्शन 4 यापैकी नाही. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन 3 नपुंसकलिंग.